मित्रांनो, तुमच्या शहरात पाऊस आहे का? आमच्या पुण्यात तर कधी मध्ये पडतोय आणि अशाच पावसाचा आनंद घेत मी आणि माझा मित्र एकाच छत्रीतून चाललोय कॉलेजच्या ॲल्युमिनी प्रोग्रामसाठी, जो की 2-3 वर्षातून एकदा होतो. मित्रांनो, रोड क्रॉस करत असताना जणू की आमचं कॉलेज आम्हाला बोलवतोय असं वाटत होतं. तर हे आहे आमचं MM पॉलिटेक्निक मित्रांनो, आमचं कॉलेज. आणि हाच आहे तो कॉलेज कट्टा ज्यावर आम्ही खूप मस्ती केलेली आहे. कॉलेजमध्ये एंट्री केल्यानंतर सर्व शिक्षक वर्ग आमच्या स्वागतासाठी थांबले होते, कारण आम्हीच आज मेन गेस्ट होतो. आमच्या सर्व शिक्षक वर्गांना भेटून आम्ही रजिस्ट्रेशन केले. ते करत असताना आजच्या कार्यक्रमात जेवणाची सोय कशी केली याची पाहणी करून आमचे 2 मुख्य कार्यकर्ते कार्यक्रमास आले. तब्बल 6 वर्षांनी लिफ्टचा आनंद घेत आम्ही शेवटी 4थ्या मजल्यावर पोहोचलो. इथे येताच कॉलेजचे सर्व जुने कार्यकर्ते आम्हाला भेटले. कॉलेजचा पूर्ण स्टाफ आणि नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असणारे आमचे स्वप्नील भाऊ आम्हाला भेटले. खूप बरं वाटलं. बघता बघता कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि अरेंजमेंट तर एकच नंबर होती. नेहमीप्रमाणे आम्ही सर्व बॅक बेंचर्स मागच्या खुर्च्यांवर बसलो. तेवढ्यात ज्यांनी आम्हाला फिजिक्स शिकवलं असे आमचे लाडके सोळुंके सर आम्हाला जाताना दिसले. आज खरोखरच जुन्या आठवणींचा उजाळा होत होता आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्ही खरोखरच कॉलेजचं लेक्चर अटेंड. कॉलेजच्या सर्व शिक्षक वर्गांनी तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या जुन्या आठवणी सांगितल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम झाल्यावर आज बऱ्याच वर्षांनी आम्ही कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये एंट्री मारली. आज कॉलेजचं कॅन्टीन खूप दिवसांनी भरलं होतं. थोडीफार मस्करी केल्यानंतर कळलं आमचे जे 2 कार्यकर्ते गायब झाले ते इथे येऊन लाईनीला लागलेत जेवणासाठी, ते पण आमच्या आधी आम्हाला सोडून. वारे मित्रप्रेम, छोले भटुरे आणि मंत्रमुग्ध करणारे असे गुलाबजाम आमच्या कार्यकर्त्यांनी दाबून आणले. लग्नाच्या पंक्तीत कॅमेरा फिरवल्याप्रमाणे कॅमेरामॅन आमच्यावर कॅमेरा फिरवत होता. हे सगळं चालू असताना एकच माणूस आम्हाला मनातल्या मनात शिव्या देत होता, तो म्हणजे कॅन्टीनचा मॅनेजर, जो आहे तसाच आहे. याच कॅन्टीनवाल्याला नावं ठेवत व सगळ्यांचा निरोप घेऊन मी आणि कुणाल घराकडे निघालो. तर मित्रांनो, तुम्ही जर MM पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असाल आणि हा व्हिडिओ बघताय तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.